आहे मुळात. म्हणजे पहिला नियम ब्रेकच करावा लागतोय हा असं वाटतंय मला इथं. सुरुवात माझं नाव असं सांगायला आजपर्यंत आयुष्यात कोणी नाही शिकवलं जे महाशाळेनं शिकवलं. कारण सुरुवात बरीचशी लोक मी असं करतात आणि माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मला सांगितलं की मी काढून टाकायला शिकलं पाहिजे हे महाशाळेनं शिकवलं. त्यामुळं महामुनी सरांचं, महाशाळेचं आणि महाशाळेमधले असणाऱ्या टीमचं एकदा जोरदार टाळ्यांच्या मध्ये मी स्वागत करतो. माझं नाव सचिन सुतार, मी कोल्हापूर मधून माझा बिझनेस करतोय. एका कंपनीचं मी पण काम करतोय. पण मी काम काय करतो हे सांगण्यापेक्षा मला जो फरक वाटतोय, जो बदल वाटतोय तो बदल मी सांगेन. कारण खूप सारे ट्रेनिंग घेतोय, खूप सारे ट्रेनिंग अटेंड करतोय. पण महाशाळेचं ऐकत असताना, महाशाळेमध्ये काही गोष्टी जेव्हा बघत असताना असं लक्षात आलं की आपल्यापेक्षा खूप मोठे दिग्गज आहेत महाशाळेत. त्यावेळेला खरंच बाळ होऊनच ऐकावं लागतंय, बाळ होऊनच ऐकावं लागतंय. मगाशी बोलता बोलता बोलले की इथं असणारे जे महाशाळेमधले जे बोलणारे जे स्पीकर आहेत तर त्यांना इथं नाही ऐकून चालणार. तो ग्रंथ आहे की ग्रंथ बाहेरच ऐकावा लागतो. इथं अगदी फक्त अनुक्रमणिका दिसते तरी एवढं साऱ्या गोष्टी होतात. खूप सारी ट्रेनिंग बघत असताना असं जाणवतंय की सुरुवातीलाच जे लोकांचे कॉन्टॅक्ट अगदी जेवणापासून सुरुवात झाली आणि तिथं सांगितलं की तुम्ही एका ठिकाणी बसून नका जेवू, एका ठिकाणी नका बसून जेवू. तिथं सांगितलं तुम्ही किती लोकांना बोलता, किती लोकांच्या सोबत इंटरॅक्ट करता. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण इथं आलोय जेवणासाठी नाहीये, आपण जेवणासाठी इथं आलेलो नाही. मी ट्रेनिंग ऐकतोय, बऱ्याच ठिकाणी बघित जातलंय आपलीच पिलं आपल्या पंखाखाली असावं शिकवलं जात आहे. का? त्यांना दुसरं कोणीतरी घेऊन जाऊ नये म्हणून. पण इथं जाणीवपूर्वक सांगितलं जातं की तुम्ही नंबर घ्या, तुमचा बिझनेस तुम्ही सांगा. ज्यावेळेला हे सांगितलं जातं क्लीन आणि क्लिअर असल्याशिवाय हे सांगताच नाहीयेत. हे मला इथे जाणवलं. क्लीन आणि क्लिअर म्हणतोय मी. जसं स्वित्झर्लंड मध्ये मी सांगितलं सगळे बोलता बोलता की अगदी तळामध्ये काय आहे की वरून दिसतंय ते महाशाळेमध्ये आहे, ते महाशाळेमध्ये आहे. बरं काय बोलायचं इथं? महत्वाचं तर 4 ई आहेत. 4 ई कोणते? एज्युकेशन तर सर्वच देतात. तो पहिला ई आहे एज्युकेशन, 100% महाशाळा देतेच. पण जो दुसरा ई आहे तो ई फार कमी लोक पाळतात, जो आहे इथिक्स. इथिक्स लोक पाळत नाहीत, ते आम्ही पण बघतोय. इथं सगळ्यात महत्वाचं इथिकली काम होतंय. खूप सारे ट्रेनिंगला जातोय, फक्त बिझनेस बिझनेस बिझनेस, पैसा पैसा मिळवलं पाहिजे हे सांगितलं जातंय. पण इथं अशी पूजा फक्त महाशाळेतच बघायला मिळाली. बरं, त्याच्या पुढं ट्रेनरना फक्त आपण एकट्यांना बघतो. ज्या ज्या लोकांची मी ट्रेनिंग ऐकले, अगदी 2000 पासून 20,000 पासून 30,000 पर्यंत ट्रेनिंग ऐकले. पण इथं त्यांच्या पत्नी सुद्धा असतात, अर्धांगिनी पण असते. म्हणजे पूर्ण अख्खं घर, नुसतं शब्द बोलायचं नसतं, फॅमिली. तर खरंच मुलगा इथं आहे, त्यांच्या सौभाग्यवती आहेत. म्हणजे पूर्ण कुटुंब इथं असतं आणि कुटुंबासोबत बिझनेस करा हे महाशाळेनं शिकवलं. क्या बात आहे, हे महाशाळा शिकवते. आज मी खूप सारे ट्रेनिंग बघतोय. ट्रेनिंग मध्ये काय मी सांगितलं, एज्युकेशन दिलं जातं, इथिक्स नसतं. इथं इथिकली काम करण्यावर जोर दिला जातो. तिसरा जर बघितला तर एज्युकेशन, तिसरा मी सांगितलं अर्निंग. जे अर्निंग आहे ते अर्निंग तर होणारच आहे. तुम्ही अर्निंगच्या पाठी लागूच नका म्हणले. बरोबर आहे, स्वतःची व्हॅल्यू वाढली की 100% लोक येणार आहेत. आज स्वतःसाठी नाही काम करायचं. बोलता बोलता सर बोलले, काय बोलले सर? सर बोलले स्वतःसाठी, स्वतःच्या फॅमिलीसाठी नाही तर सर्वांसाठी. क्या बात आहे. म्हणजे आज काय विचार आहे? आज बरेच सारं स्वतःसाठी, स्वतःचीच गाडी
आणि स्वतःचीच माडी बघण्याबरोबर बरेच लोक गुंतलेत. पण इथं जो विचार होतोय तो ऑल ओव्हर द वर्ल्ड ऑराचा विचार केला जातोय, सोलचा विचार करणारी लोक आहेत आपल्याकडं. आम्हाला पण असं वाटायचं आपण खूप मोठं आहे, खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. पण ज्या लोकांना असं वाटतं की खूप मोठं आहे, एकदा महाशाळेमध्ये येऊन बघा. जिथं मोठं आहे वाटते ना, जिथून तुमची उंची संपते तिथं महाशाळेची उंची सुरुवात होते. सर, महाशाळेची सुरुवात होते. खूप साऱ्या लोकांना असं वाटलं, काही लोक आले, आज आम्ही पण काम केलं, बरेच मार्केटिंग करत असताना मी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, मला पण वाटलं. पण ज्यावेळेला मगर सरांचं स्पीच ऐकलं त्यावेळेला वाटलं समुद्र आहे, समुद्र तोकडे पडतो आपण. इथं बिझनेसमन लोकांच्या सोबत आपलं इंटरॅक्ट करायला मिळतं. कारण महाशाळा सांगते रिच अँड रॉयल. आयुष्यामध्ये बरीच वर्ष रिच शब्द ऐकला, रॉयल शब्द ऐकला, पण या दोन शब्दांना एकत्र आणून जे सुपिरियर निर्माण होतं ते रिच अँड रॉयल हे महाशाळा करू शकते. महाशाळा करू शकते. रिच म्हणजे एक्झॅक्टली काय? रिच म्हणजे काय? RICH. इथं पहिला सरांनी सांगितलं 4 C वर. मला सांगायला आवडेल, आर म्हणजे पहिल्यांदा रिच शब्दामध्ये सांगितले रिलेशन्स. आर फॉर रिलेशन्स मेंटेन करायला शिकवलं जातं. त्या रिच शब्दामधलं पहिलं अक्षर अक्षरशः सरांनी सांगितलं पहिला कनेक्ट व्हा. पहिला कनेक्ट व्हा. लोक क्लोजिंगचा विचार करतायत, पण महाशाळा शिकवते पहिला कनेक्ट व्हा. रिच शब्दामधला पहिला जो आर सांगतोय आपल्याकडचे असणारे रिलेशन मेंटेन करा. हु डेव्हलप द रिलेशन्स कोण डेव्हलप करतोय त्याच्यामधला पहिला आर आहे. आय फॉर काय? इन्कम. रिलेशन ग्रोथ होणार आहे, इन्कम सुद्धा ग्रोथ करायला शिकवलं जाते. रिच शब्दामधलं आय फॉर इन्कम. त्याच्यानंतर जो तिसरं लेटर जे येत आहे ते तो सी फॉर कॅरेक्टर बिल्डिंग. सर बोलता बोलता थोडस तिरकस पद्धतीने सांगितलं, आपली वय नाही कोणीतरी पळून घेऊन जायची, हे पण बोलले ते बरोबर आहे. म्हणजे कॅरेक्टर बिल्डिंग वर सुद्धा इथं काम होत आहे. क्या बात आहे. कॅरेक्टर बिल्डिंग, आर फॉर रिलेशन बिल्डिंग, आय फॉर इन्कम बिल्डिंग, इन्कम ग्रोथ, सी फॉर कॅरेक्टर बिल्डिंग अँड एच फॉर हेल्थ. हेल्थ वर सुद्धा काम करणारे बरेचसे आपल्याकडे हेल्थ कोच आहेत. आज माय पासून मातीपर्यंत सर बोलता बोलता बोलले, बाई म्हणून बघू नको, ताई म्हणून बघ. क्या बात आहे, क्या बात आहे. अरे असं कोण सांगते? असं सांगतेच कुणी? जे महाशाळेमधले जे आपल्याला आदरणीय भेटलेली टीम, आदरणीय भेटलेले महामुनी सर सांगतायत माय, आणि सांगताना बोलतायत मला माऊली व्हावं लागतंय. मला तुम्हाला बाळ होण्यासाठी सांगत असताना मला माऊली व्हावं लागतंय. आजपर्यंत आपण बऱ्याच शाळांमध्ये शिकलो, असा कधी प्रसंग आला का? असा कधी प्रसंग आला का? मला सांगावं असं वाटतंय, आपण रिच रॉयल लोकांसोबत जर राहिलो तर चीप पण टाइमपास लोक राहणारच नाही. सर ह्या एका वाक्यानं ना अक्षरशः माझ्या ज्या कंपनीचं मी प्रमोशन करतोय, अक्षरशः ते कंपनी वेळी झाली, अक्षरशः वेळी झाली. मी मोठेपणा नाही सांगत. आज माझं स्टेटस बघत असताना मी स्टेटसला सुद्धा लावले विथ रिच अँड रॉयल पीपल. कारण का? कारण मला पण कळत नव्हतं, गाढवा सोबत फिरत असतो तर घोडा फायदाच होणार नाही. बऱ्याच दिवस आपण गाढवे सांगत राहिलो आणि प्रॉब्लेम असा व्हायला लागला की जे पाहिजे एक्झॅक्टली मिळालंच नाही. म्हणजे मला इथं आल्यानंतर कळालं की एक्झॅक्टली आपण कोणासोबत काम केलं पाहिजे, कुठल्या लोकांच्या सोबत काम केलं पाहिजे. आज महाशाळेतली जी तळमळ आहे, सरांची जी शिकवण्यातली जी तळमळ आहे, त्या तळमळीमध्ये त्यांचं नेहमी बोलण्यामध्ये असतं की महाशाळेचा विद्यार्थी वाजला पाहिजे आणि गाजला पाहिजे. क्या बात आहे. अरे ते ग्रंथामधल्या वाक्यापेक्षा सुद्धा माझ्या काळजाला जास्त टच केलं. क्या बात आहे. महाशाळेचा विद्यार्थी गाजला पाहिजे, वाजला पाहिजे. आणि निश्चित मी तुम्हाला सांगतोय स्टेजवरून की इथं आल्यानंतर आलेली जी लोक आहेत ना सर, ही प्रत्येक व्यक्तीकडे 12 हत्तीचं बळ आहे. त्या प्रत्येकाकडे 12 हत्तीचं बळ आहे. हे बसलेल्या ज्या महिला आहेत त्या महिला, म म्हणजे काय? महत्वाकांक्षी.
ही म्हणजे काय, हिम्मत वाली. और ला म्हणजे काय, ला जवाब. क्या बात आहे. आणि या वाघिणीचं दूध ते पण महाशाळा पुरवायला लागले. महिलांना महाशाळेचं दूध मिळायला लागले, वाघिणीचं दूध मिळायला लागले. तर निश्चित त्या वाघिणीमधनं हिरकणी ज्या निर्माण व्हायला लागले त्यांना माझा सल्यूट आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगेन की ज्या ज्या लोकांनी हे महाशाळेमध्ये यायला लागलेत, मी आज ऑफलाईन मध्ये खूप सर बोलले, तर सर खरंच तुम्हाला मी सांगतो की ज्ञानानं खरंच बिंदू आहे, पण महाशाळेत सिंधूमध्ये पोहायला तरंगण्यासाठी, मजा घेण्यासाठी निश्चित ह्या प्रत्येकाने एकदा एन्जॉय केलं पाहिजे. आणि ज्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आज महाशाळेमध्ये बिंदूतून सिंधूत जायला चान्स आहे, चान्स. बिंदूतून सिंधूत जायला, थेंबात सागरात जायला चान्स आहे. तुम्हाला प्रत्येकाला मी एवढंच सांगेन, धरलेला जो वसा आहे ना तो सोडायचा नाही. धरलेला जो वसा आहे तो सोडायचा नाही. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा सांगेन, खूप सारे मीटिंग, खूप सारे ट्रेनिंग अगदी महागडे पण बघितले, पण आम्हाला असं सांगित नव्हते कोणी. अगदी इथं बसलेले जे प्रतीक सर आहेत, तर ते मी रेकॉर्डिंग मागून पण बघत होतो, टॉप टू बॉटम. बाप रे. अहो फोटोग्राफी, चेहरा काळ्या माणसाला गोरा झाला की खूप खुश, बरोबर आहे ना. पण सांगत असताना त्याचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन काय, मिड मध्ये त्याच्या हाताचे पोझिशन्स काय व्हायला लागलेत, खाली पाय कुणाचा हलतायत का, हे आजपर्यंत अख्ख्या आयुष्यात साहेब आम्हाला कुणी नाही सांगितलं सर. हे कुणी सांगितलं नाही. मोबाईल मधले ऍप्लिकेशन, कुठलं ऍप्लिकेशन कुठं आहे, आमचंच मोबाईल आम्हीच पैसे देतो, पण ते ऍप्लिकेशन कुठल्या ठिकाणी कुठं असावा ते कुणी नाही शिकवलं. पण ते आपल्याला ऑनलाईन महाशाळेमध्ये शिकवलं जाते. घरच्याच वस्तू घरात ठेवलेल्या सापडत नाहीत. आपल्या हातातलं काही इंचाचं मोबाईल असतात, पण त्या मोबाईल मध्ये कुठलं गोष्ट कुठं ठेवायचं हे शिकवणारी आपली महाशाळा आहे. त्यामुळं मी एवढंच सांगेन, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरंच आयुष्याचा पथ हा अवघड दुर्गम डोंगर घाट, गुरुविन कोण दाखवेल वाट, गुरुविन कोण दाखवेल वाट. महाशाळेला, महामुनी सरांना आणि पूर्ण टीमला माझ्याकडून पुन्हा एकदा मुजरा करतो, नतमस्तक होतो. आणि जोपर्यंत आपण नतमस्तक होणार नाही तोपर्यंत महाशाळेचं ज्ञान आपल्याला घेता येणार नाही. थँक्यू सो मच. धन्यवाद.